पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यामुळे एप्रिलमध्ये एक मोठा ग्राउंड शोधून ठेवा। आता तुम्ही सांगता की 57,000 मतं जास्त मिळाली, या प्रत्येकाला आनंद होईल ना। मत का देतो माणूस? त्याला प्रेम असतं म्हणून मत। पक्षाबद्दल प्रेम, चिन्हाबद्दल प्रेम, देवेंजीबद्दल प्रेम, मोदीबद्दल प्रेम, राजाभाऊबद्दल प्रेम। मग त्याला राजाभाऊ आमदार झाला की आवडेल की नाही आवडेल, आणि सगळा खर्च राजाभाऊ मी करणार। ते जे लोक येणार ना त्यांचं जेवण खाण जाईल। नुकत्याच झालेल्या बार्शी नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं घवघवीत यश संपादन केल्याचं दिसून आलं। जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विरोधकांचा सुपडा साफ करीत सर्व जागांवर विजय संपादन केल्यानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये देखील राजेंद्र राऊत यांची क्रेज वाढली आहे। एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी भाजपकडून सोलापूर जिल्ह्यातून राजेंद्र राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा या निमित्तानं होताना दिसून येते। विधान परिषदेच्या 4 जागा भाजपच्या वाट्याला येऊ शकतात। यातून सोलापूर जिल्ह्यात एक आमदार की नक्की दिली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राम सातपुते आणि मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांच्या नावाची चर्चा होत असतानाच राजेंद्र राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असे संकेत भाजपचे काही वरिष्ठ नेते देताना दिसून येतात। राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल बार्शीत विजयी सदस्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भेट म्हणून स्वतःच्या हातातील घड्याळ काढून माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हातात बांधलं तर एखादे मोठे मैदान शोधून ठेवा, लवकरच राजेंद्र राऊत यांचा मोठा सत्कार सोहळा ठेवावा लागेल आणि त्यावेळी जे लोक येणार त्यांच्या जेवणाचा सगळा खर्च मी करणार असा शब्दही चंद्रकांत पाटील यांनी दिल्याचं दिसून आलं।